नागपूर महानगरपालिकेनं सोमवारी एक आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला। यात विकास कामं करताना झाडं नष्ट न करता झाडांचं दुसरीकडे स्थलांतरण करण्यात आलं। महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीत 84 वर्ष जुन्या वारसा वृक्षावर हा यशस्वीपणे प्रयोग केला असून यासाठी मनपानं तब्बल 5 कोटी रुपये खर्चून एक विशेष यंत्र विकत घेतलंय। नागपूर शहरात विकास कामांसाठी झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिलेली परवानगी नेहमीच चर्चेत असते। विशेषतः हेरिटेज वृक्षांबद्दल विशेष चर्चा होते। पण आता शहरात काही विशेष प्रकारची हेरिटेज वृक्षे वाचवता येतील यासाठी नागपूर मनपानं 5 कोटी रुपये खर्चून खास ट्री ट्रान्सप्लांटर मशीन खरेदी केली आहे। सोमवारी महापालिकेनं पहिल्यांदाच एका झाडाचं पुनर्रोपण करण्याचा प्रयोगही करण्यात आला। शीतला माता मंदिर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाजवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं। यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी स्वतः उपस्थित होते। मनपानुसार आता मशीनद्वारे शहरात हेरिटेज वृक्षांचं जतन करता येईल। या प्रयोगानंतर महापालिका लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात जुन्या हेरिटेज पिंपळांच्या झाडांचे पुनर्रोपण करण्याची तयारी करत आहे। आज तर आपण पिंपळाचं झाड जे होतं 84 इयरचं ते भांडे प्लॉट इथलं ट्रान्सप्लांट केलं शीतला माता मंदिरजवळ। तर भविष्यामध्ये ह्या मशीनचा उपयोग असा होईल की नागपूर शहरात ज्या काही परमिशन आपण देतो नागरिकांना म्हणा किंवा सरकारी कार्यालय खाजगी कार्यालय बांधकामामध्ये जे अडथळा येतात प्रामुख्याने पिंपळ वड उंबर ह्या प्रकारची झाडं आपल्याला ह्या मशीनमुळं ट्रान्सप्लांट करता येईल, त्यांना कापावे नाही लागणार। नागपूर महानगरपालिकेने ही मशीन नुकतीच खरेदी केलेली आहे आणि ह्या मशीनची किंमत जवळपास 5 कोटी आहे। या मशीनचा उपयोग हा नागपूर शहरातील जेवढे काही झाडं प्रत्यारोपण करता येतील आपल्याला प्रामुख्यानं वड पिंपळ आणि उंबर या प्रजातीचे झाडं करू। प्लस आपण लहान छोट्या वयाचे जी झाडं असतील इतरही पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी जास्त राहते तर त्यांचेसुद्धा ट्रान्सप्लांट करून त्यांनासुद्धा जगवण्याचा प्रयत्न करू।